डोनर क्रायटेरिया जो असतो तो 18 ते 55 वर्ष वयोगट पाहिजे. सेम ब्लड ग्रुप किंवा ओ ब्लड ग्रुप असायला पाहिजे. कुठलाही आजार नसायला पाहिजे. नातेवाईक पाहिजेच. म्हणजे लांबचं का नातं असताना पण नातं पाहिजे. कुठलेच पोटाची मेजर सर्जरी नसायला पाहिजे आणि ते फायनली मॅच व्हायला पाहिजे. जरी असेल तरी मॅच व्हायला पाहिजे. पण मॅन्डेटरी ब्लड ग्रुप आणि नातं या 2 गोष्टी खूप गरजेच्या आहेत. बरोबर. नसेल तर मग कॅडावरला आपण लिस्ट करून त्याला वेळ लागेल. तिकडे पण बाकी सेंटरला पण बाकी स्टेटमध्ये पण रजिस्ट्रेशन आपण करून घेऊया की जेणेकरून तिकडं काय आलं ओ पॉझिटिव्ह तर आपल्याला करता येणार. मेड स्कोर हा त्याचा स्कोर असतो. 3 महिन्यामध्ये आपल्या जीवाला किती धोका आहे. तर त्याचं क्रिएटिनिन जास्त असल्यामुळे आता कॉम्प्लिकेशन होऊन जीवाला धोका येण्याचं प्रमाण जवळपास 80% पर्यंत येत आहे. CTP म्हणून अजून एक स्कोर असतो. त्याचा मिनिमम 5 असतो, जास्तीत जास्त 15 असतो. तर तो आपला 12-13च्या आसपास येतोय. तो 1 वर्षापर्यंत जरी 3 महिने आपण काढले आणि ट्रान्सप्लांट नाही केलं तर 20-30 म्हणजे 100 पैकी 30 पेशंट व्यवस्थित राहतात. आता ट्रान्सप्लांट आपण जर केलं तर जवळपास 85 ते 90% त्यात सक्सेस आपण म्हणजे जे काही रिस्क आहे ते आपण डायरेक्ट सक्सेसमध्येच कन्वर्ट होऊ शकते जर किडनी व्यवस्थित असेल तर.